मरणा हल्ली सुटली काया विचारे या निश्चये ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेसे झाले श्रम न देखेसे झाले श्रम आले ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची कीव तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा ना सोनिया गेली खंती सहज स्थिती पार पडला पण आम्ही थोडे नाराज आहेत तुम्ही आम्हाला उदाहरण करण्याची क्षमा करायला पाहिजे आम्ही अगोदरच मान्य करून घेतलं की आम्ही बाबांचे नाही आम्ही तुमच्या सर्वांच्या चरणग्रहण आहोत आणि एक संधी देऊ भविष्यात कधी 10 वर्षांनी 12 वर्षांनी 15 वर्षांनी एकदा मी सगळं जाणीन पण बाबांचा सोहळा विश्वास सगळीकडे पाठीमागच्या वर्षी विचार झाला कुठं करायचं कहा करणार हो बाबांनी त्या ठिकाणी सर्वांना सुचवलं कहाकर मध्ये आणि महाराज या ठिकाणी आता तुमच्या संबंधाने खरोखर बोललो नाव तुम्हाला आवडणार नाही घेऊ नाही पण तुम्ही व्यवस्थापन तितकं विलक्षण केलं मॅनेजमेंट असं केलं तुमच्या सर्वांची स्तुती मी झाली पाहिजे व्यवस्था पाहताय तसेच या ठिकाणी आमचे रामकृष्ण महाराज योगी असतील विष्णू महाराज पुरी असतील विठ्ठल महाराज केंद्रे असतील गजानन महाराज गांधी असतील अमोल महाराज सगळे असतील आणि तसेच या ठिकाणी गंगाधर बाबा हो हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालं आता 5 मिनिटात की बाबांचं या ठिकाणी आगमन झालं हो बाबांचं आगमन झाल्याच्या नंतर काय काय परिवर्तन झालं वसुंधरा पुण्यवती सगळ्या गोष्टी घडल्या आणि तुमच्या सर्वांवर पाहिल्याच्या नंतर बाबा तुमच्या अंतःकरणात साक्षात विराजमान असं चिन्ह दिसतं बाहेर इतकी विलक्षणता इतकं प्रेम इतकी श्रद्धा तुमच्या सर्वांच्या अंतःकरणात बाबाच्या संदर्भात आहे आणि तुम्ही ठरवला बाबांचा सोहळा करायचा बाबांचा पुण्यतिथी सोहळा करायचा जो अशा महापुरुषाचा सोहळा करतो त्याचा सोहळा भगवान पंढरीनाथ आपल्या हातात हो आणि तुमच्या प्रत्येकाचे सोहळे होणार
बोलण्याने कधी आशीर्वादाने कधी शापाने ती संपत्ती दिसत असती त्यांचे व्यतीत झालेले एक क्षण बाबांचे इतके अनमोल आहे बाबांच्या जीवनाचा एक क्षण जर विकला कोण घेणार बाबांच्या त्या ठिकाणी एवढी पावर नाही ना कुणामध्ये देव सुद्धा असा हात जोडतोय बाबा कारण विलक्षण हो मी तर म्हणतो बाबांनी जे दिलंय ना जे दिलं हो महाराज असं नाही दिलं हो म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही म्हणत वास्तविक आमच्या जीवनामध्ये सर्वात मोठी दाता बाबाच आहे संत सर्वात मोठी दाती असतात दाता तोची एक चिंतन केलेल्या अर्थाला चिंतामणी देतात बरोबर आहे पण चिंतामणी स्वर्गाचं सुख देऊ शकतो नाही देऊ शकत हो स्वर्गाचं सुख कोण देतो कल्पवृक्ष देतो कल्पवृक्षाची शक्ती फक्त स्वर्गाचं सुख द्यायची त्याला जर म्हटलं ज्ञान भक्ती वैराग्याने प्राप्त झालेलं ते काही देऊ शकतो या संताचे
आणि त्यांच्याकडे जाऊन सांगितलं की अबो आम्हाला गुरुचं वर्णन करायचं, सद्गुरूंचं वर्णन करायचं. मग सद्गुरूंचं वर्णन करायचं तर काही दृष्टांत दृष्टांत असं तुमच्याकडे सांगा, कारण तुमच्याकडे अनेक त्या ठिकाणी रित्या शिद्या योगाचं स्वरूप धारण करतात, तिन्ही लोकांमध्ये तुम्ही फिरता. आता आम्ही तर ऐकून चिंतामणी देऊ शकत नाही, कल्पवृक्ष देऊ शकत नाही, कोणी तर म्हणत असलं पारस परीस जरी त्या ठिकाणी द्यायचा झाला, नावीला जरी दिला जातो परीस, द्यायलाच नाही म्हणलं परीस धारण दिलं जातं, पण परीस बसत नाही ना मला, बसतो तो परीस लोखंडाचं सोडलं करतं, लोखंडाला परीस नाही करत. हो, म्हणून संतांचं जरी देणं आहे असे काही मंडळी केले साधन, कारण बाबांचे इतके ऋण आहे. हो, त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर मस्त मस्त भाव वाटतो, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला तर माझं जिंदगी मनाला दिसतं. हो, असं काय काय सांगावं. म्हणून शंकराचार्यांना महाराज विचारलं, आचार्यांनी सांगितलं तुम्हाला सद्गुरू वर्णनाची इच्छा झाली की सर्वात दुःखाची गोष्ट, आनंदाची गोष्ट महाराज सद्गुरूचं वर्णन केलं पाहिजे. मी बघतो म्हणी दृष्टांत काही सापडतो. त्यांनी सांगितलं आज नाही पण 4 दिवस. हो, त्या ठिकाणी शंकराचार्यांनी योगाचं धारण केलं. विश्वामध्ये सगळीकडे सगळीकडे शंकराचार्य फिरले, पण त्या ठिकाणी सद्गुरू अग्नी साधू वैराग्याचे महामेरू, त्यांच्या नंतर वैराग्य जळून गेलं. असलं वैराग्य परत नाही. हो, बोलण्यापुरतं वैराग्य राहिलं. हो, अशा पद्धतीने अशा साधूला दृष्टांत द्यायचं तर शोधायला लागलं. आचार्य 4 दिवस नाही 4 महिने फिरले, पण सद्गुरू बाबांसाठी दृष्टांत देण्यासाठी श्लोक निघला, दृष्टांत नैव तुष्टः विभोर जठरे सद्गुरू ज्ञानदाता. सद्गुरू ज्ञान प्रदान करणारे त्या ठिकाणी सर्वांचे त्या ठिकाणी. हो, आपल्या संप्रदायाचा प्राण आहे. हो, अशा पद्धतीच्या सद्गुरूंना दृष्टांत देण्यासाठी आचार्य म्हणतात तिन्ही लोकांमध्ये वस्तूच नाही. त्याच्यानंतर स्वतःच्या गावात भिक्षा मागणारी. हो, आणि कसं जाळीत असते परमार्थासाठी संसाराला कशी गाडी लावून देते. बाबा महाराज एक गवळ जरी दिली वरचं पण त्या ठिकाणी 65 एकर जमीन जिथं आज 50 लाख रुपये गुंठ आहे, सगळी जाळून टाकली. जाळून मी संसार पैसे आगी लागो तया सुखा.
संसारागी आपुले अशा महापुरुषांच्या त्या ठिकाणी त्यांच्या चरण सानिध्यामध्ये राहण्यासाठी पुण्य बी असलं छान पुण्य नाही होत. हे केलं ते अनुष्ठान केलं मुलं पाणी भरलं काय असलं पुण्य लागत नाही, त्याला क्वालिटीचं पुण्य लागतं. हो आई 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 भेटते ते साधू त्यांच्या दर्शने तुटे भो बंधू कोण पुण्य
कोणत्याही स्थितीत कुठला दिसतो या म्हणतो विचारा आणि बाबा हो पण एक शरीर बाबा त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही तेव्हापासून ही अभंग घेण्यासाठी नाही एखादी वस्तू असली जर त्याला कोणी त्याचा उपभोग नाही घेतला तर ती सगळी परिस्थिती पडते हो आता जो अभंग हा अभंग निश्चित झाला म्हणजे वेदाचे विषय म्हणतात पण त्याचा उपभोग घेणारा आमच्या नाही बाबा सारखा अशा पद्धतीने स्वरूपलक्षण केलंय स्थूल सूक्ष्म कारण एक प्रकारचे शरीर सांगितले आमचे वंदनीय वासुदेव बाबांनी हो प्रकारचे शरीर सांगितले त्या पंचकोशाच्या इतिक सच्चित आनंद ज्याचं शिक्षण आहे अशा पद्धतीचा काय आपलं स्वरूप आहे आणि त्याचं ज्ञान होणं म्हणजे त्या स्थितीला आणि या स्थितीला जाण्यासाठी ज्याला अशी स्थिती प्राप्त झाली त्याचा सोहळा होतो त्याचं काय होत असतं तो संसारातून मुक्त होत असतो संसार त्याच्याकडे येतच नाही फिरकतच नाही महाराज ज्यांनी ही स्थिती प्राप्त नाही करून घेतली त्याला संसार काय करतो हो कशा मागे लागलं बरं जोर मोकली मारून जीवने दी उपजवणी थोडा घालून हडांचिया संसार काय करतो मारून मारून एखाद्याला मारून सोडून देतो व्यवहार मारून सोडत नाही त्याचा खानदानी थंगलय विलक्षण मारून नाही सोडत जन्माला काय करतो जन्माला बरं आता जन्माला जगू द्यावं ना किती सुंदर सोहळा आहे असा सोहळा तर करोडो वर्ष चालला पाहिजे कशाला जायचं घरी कशाला त्याला जायचं तुम्ही जर व्यवस्था करत थांबायला तयार आहे जन्माला ते उत्पन्न होऊन जगू देत परत काय करतो जन्माला घालतो परत मारतो जन्माला घालतो थोडा घालून हाडांच्या थोडा घालून संपित या रक्तमौ शरीरामध्ये त्या आत्मस्वरूपाला घालून त्याची धुंदळत असतो विटंबना करत असतो आणि अशा अवस्थेत ते अभिमित आहे काही विचार सरळ सरळ चरण या विचारे निश्चय मरणा हाती काया इतकंच फक्त सोडायचं काही विचार पाहिला टाइम राहणार मला माहिती चाललं पण विचाराकडे जायचंय कारण बाबा भजनानंदी हा विचार सगळं ऑटोमॅटिक निर्णय त्या ठिकाणी उपस्थित होईल पण अगोदर त्याला भजन करावं लागतं अधिष्ठान चांगलं मजबूत करावं लागतं हो आणि भजन
ती मागता गेली आमच्या बाबांनी सांगितलं म्हणजे 15 वर्षाच्या 16 वर्षाच्या वयामध्ये बाबांनी हो भजन केलं पाहिजे तरुणावस्थेत भजन कर मस्त जवानी संपत्ती आता इतके महाराज एक महाराज मंडळी कशी एक कसे अहो तुम्ही या पेड मध्ये तो लाख रुपये द्या आणि म्हणजे तुम्हाला जर यांचा अधिकार सांगायचा याच्या सर्वांमध्ये यांचा म्हणजे सगळ्यात कमी ज्ञानी अल्पज्ञानी ज्याला काही कळत नाही ढेकळं कळत नाही असा फक्त या सगळ्यामध्ये मी आहे आता माझ्या विचार करून घ्या तुम्ही पहिली ती अवस्था माहिती एका दिवशी प्रसंग महाराजांचा दुःख भरायचं रामचंद्रावर भजन चालू होतं हो विठ्ठल 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 हा चित्ती गोड लागे गाता विश्व विठ्ठलमय दिसत होतं हो भक्तीमध्ये काय असतं हो भक्तीचा परिणाम असतो पहिली पायरी भक्तीमध्ये जर विसर नाही पडला तर समजायचं आपल्या भक्तीचा आणखी आरंभच नाही विसर पडायला पाहिजे हो भक्ताईसे जाणार ही देहाचा विसर पडला पाहिजे अशा देहाचा विसर पडला पाहिजे एकदम असं चिंतन चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे आणि महाराज निष्काम भक्ताचं होत असतं महाराजांनी जी भक्ती केली चिंतन केलं ती भक्ती संसारिक इच्छेनं भक्ती कलंकित महाराजांनी कधी संसाराची इच्छा केलीच नाही बाबा हात जोडून
माही मुखामुळे चेंडू लक्ष करायचे हो कधी कधी तर असे प्रसंग कधी कधी तर महाराजांची आशा भंग आहे देवाला म्हणायचे अरे बाबा शिक्षक नको भजनामध्ये शिक्षक काय माझ्या भजनामध्ये कशाला एवढे शिक्षक करतो लगेच कोणाला गृहमंत्र्याला पुढे तो लगेच जायचं देऊला देऊला काय देवाने वस्तीवर झालं निष्कामतेचं रूप असतं आणि महाराजांची पूजा करायची कारण जया केले आदरे पांडुरंगे हे सगळं प्रमाण आहे महाराजांची पूजा करायची लगेच पांडुरंगे जिकडं तिकडं पैताशा होते इकडे मंडप महाराज ओ पाणी आणून सगळं गंगा गौरी रुद्रा गेले ना भामचंद्र डोंगराव अशी सुंदर महाराजांना भानच नाही देहात गेले पूजा करायला मी मारी वंदी कोणी पूजा करी मजही नाही हो आणि असं साक्षात मला कसं आहे की मुख्यमंत्री गेलो कसं मागचं चालतं गप्पा पडतो मीडियावाले लक्षात आलं का जो तो काय मुख्यमंत्री असे चक्रवर्ती सम्राट राजे किती कामाला ठेवतो ब्रह्मांडाचा मालक अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा अशा पद्धतीने देव आहे देव निघालो भामचंद्र आणि सुख विचार महाराजांना पहिलं साष्टांग दंडवत महाराजांची सुंदर पूजा वगैरे केली पंढरीनाथांनी हार वगैरे घातले मोबाईल चालू होतं भजन म्हणजे कशाला शिक्षण करायचं परत गरम होणार इच्छा झाली आज पूजा करायची हो मग ते केलं रुक्मिणी साहेबांनी काय केलं व्हिडिओ काढला आता कसं असतं बरं जिंदगी रिअल व्यापक असतं गोष्टी मुख्यमंत्र्यांनी राज्यप्रमाणे जरी व्याख्यानातली मास्टर गावाला बाहेर कधी होते आता सगळे बरोबर आहे ज्ञानोबर आहे सगळे आहेत या सगळ्यांचं ज्ञान बाबामुळे झालं गात नसतं वाचलं काय कळले असते बरोबर आहे ज्ञानेश्वरीचं पारायण झालंच नसतं तर काय केलं होतं बाकीच्या गोष्टी म्हणजे आपले मूळ सूत्रधार बाबा आहे अशा पद्धतीने हो आणि हे सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्या संदर्भात त्यांनी सांगितलं की मरणाच्या तावडीत मरण माझे म्हणून गेले आणि अमर विशेष आहे अमर हा अमर आणि कामणे कैची जीव बुद्धे जीव निराळा नासिया सहज
मंडपात